सिरियस रोल पण खूप छान करतो असं त्या बोलल्या. म्हणजे त्यांनी ती एवढी छान कॉम्प्लिमेंट दिली ना तुला, म्हणजे त्यांना एक वेगळं रूप दिसलं तुझं. नाही थँक्यू. आणि माझं कल्याणमधली एक अशी एक गोष्ट जी तुला कायम आवडायची म्हणजे खाण्याच्या बाबतीत, म्हणजे तुला आज बोललो जर वडापाव म्हटलं तर काय? खिडकी वडा एनी टाइम. गौरव मोरे सेक्सी नाग्या. प्रसाद खांडेकर आणि समीर चौगुले यांना काय, एक तू दोघांना मिळून एक मिळून एक शब्द दे. मी काय म्हणू, मी खरं तर ना निखळ मैत्री आणि निखळ मनोरंजन करणारी दोन माणसं. नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रथमेश गायकवाड. मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो अपलिफ्टिंग टॉक सोशल मीडियामध्ये. तर आपला आजचा हा पॉडकास्ट थोडा आगळा वेगळा आहे, कारण की आपला गेस्टही तेवढाच खास आहे. आपला गेस्ट हास्य महारथींमधून एक आहे. तर आपल्या गेस्टची एक वेगळीच ओळख आहे. तर वेगळी ओळख म्हणजे खडकपाड्याचा विकी कौशल म्हणून ओळखला जाणारा निमिष कुलकर्णी. तर आम्ही निमिष सोबत खूप गप्पा मारल्या. तर निमिष सोबतच्या गप्पा ऐकण्यासाठी एन्जॉय करा हा पुढचा पॉडकास्ट. कसा आहेस निमिष दादा? येस आय एम गुड. तू कसा आहेस? मी पण मस्त. सो दादा, हा आपला जसं मी मेन्शन केलं की आपला हा आगळा वेगळा पॉडकास्ट आहे, त्यामुळे आपण हा कारमध्ये शूट करतो. सो आपल्या व्ह्युअर्सला आणि आपल्या ऑडियन्सला नक्की जाणून घ्यायला आवडेल की ॲज अ निमिष कुलकर्णी म्हणून तुझा प्रवास कसा होता, म्हणजे कल्याणमधून ते हास्य जत्रेपर्यंतचा प्रवास कसा होता तुझा? कल्याणमध्ये मी पहिला पॉडकास्ट करतोय, मला खूप स्पेशल वाटतंय. सो थँक्यू सो मच. आणि आता आपण जिथे चाललोय दिस इज कल्याण. म्हणजे आता कल्याणकरांना तू हळूहळू याचे काही टेकिंग्स दाखवशीलच, पण हा जो एरिया आहे जिथे आपण चाललोय, तर हा खडकपाड्याच्या खूप जवळचा एरिया आहे. ओके. जे आपण हास्य जत्रेत सगळे प्रेक्षक ऐकतात खडकपाड्याचा विकी कौशल, हाच तो खडकपाडा आहे आजूबाजूला. तू नक्की प्रेक्षकांना दाखव. नक्की. इथे मी माझ्या तिसरीत असताना वगैरे शिफ्ट झालो. ओके. पण आता कल्याण फिरताना मी त्याच्या आधीचंही घर दाखवेनच, मध्ये दिसेल तेव्हा. पण मला ही थीम खूप आवडली आहे की कल्याण फिरता फिरता तू मला दाखवणार आहेस आणि प्रेक्षकांना सांगणार आहेस की माझा कल्याणपासून मुंबई असं म्हणूया आपण खरं तर प्रवास कसा होता, किंवा इंडस्ट्रीपर्यंतचा प्रवास कसा होता. सो खूप इंटरेस्टिंग प्रवास होता. आणि मी याच एरियामध्ये तिसरीपासून राहिलोय. माझी शाळा इकडची जवळची, आणि मला शाळेत असतानापासून ॲक्टिंग करायला आवडायचं. म्हणजे मी बालनाट्यांमध्ये वगैरे काम करायचो. अनुराग नावाची संस्था आहे, तिथून मी काम करायचो. मेघन गुप्तेंची, ते माझे पहिले गुरु. आणि मग तिथून हळूहळू मग मी कल्याणमध्ये एक जागा आहे ज्ञानेश्वर मंदिर म्हणून, आपल्याला मे बी दिसेल जाताना. तिथे मी माझ्या लहानपणीच्या सगळ्या रिहर्सल्स केल्या आहेत बालनाट्यांच्या. आणि वेगवेगळी बालनाट्य केली आहेत मी. म्हणजे आता मी हे कधी सांगितलं नाही, पण माझ्या बालनाट्यांची नावं फार मला आवडायची, कारण ती अशी गोड असतात. शाळा हवी ग बाई, त्याच्यानंतर एक खूप इंटरेस्टिंग होतं सरणार कधी तम तम म्हणजे अंधार. त्याच्यानंतर चिमटा नावाचं एक होतं. त्याच्यानंतर केल्याने होता आहे रे नावाचं एक होतं. त्याच्यानंतर एक गुंता नावाचं होतं. देवीचा कौल नावाचं होतं. अशी खूप बरीच बालनाट्य मी तेव्हा करत होतो, दरवर्षी एक. आणि खूप मजा यायची. सो असा सगळा तो प्रवास सुरू झाला होता. आणि मग तिथून मग मी कॉलेजला रुपारेलला गेलो, दादरला. मग रोजचा लोकलचा प्रवास सुरू झाला. आणि तो स्ट्रगल सर्वात मोठा टास्क आहे. आणि मुंबईमध्ये राहून तुम्ही हा स्ट्रगल नाही केलात तर नाही काय राहिलात मुंबईत. म्हणजे आपलं मान्य मला की कल्याणला आपल्या मुंबई मानत नाही ते लोक, पण तरी मुंबईमध्ये जाण्यासाठीचा बेस्ट वे इज लोकल ट्रेन. सो ते देखील मी खूप एन्जॉय केला तो प्रवास. आणि मग तिथून माझा कॉलेजमधला खरा प्रवास सुरू झाला. मग एकांकिका करायला लागलो. मग त्याच्यानंतर आफ्टर कॉलेज पासआउट झाल्यानंतर मी काही ऑडिशन्स वगैरे देत राहिलो. आणि 22-23 वर्ष आय गेस मी हास्य जत्रेची ऑडिशन दिली. आणि मग तिथून हास्य जत्रेचा प्रवास आणि ओव्हरऑल बाकीच्या कामांचा प्रवास सुरू झाला माझा. आणि ॲक्च्युली मी आणि हे बरंच कल्याणकरांना ही खूप छान गोष्ट होऊन जाते की कोणी बोललं ना की कल्याण मुंबईत येत नाही, मग ते लोक बोलतात अरे कल्याणचे ललित प्रभाकर
बरोबर. कल्याणचा Correct, correct, correct. निमिष कुलकर्णी. Correct. हास्य जत्रेत आज निमिष कुलकर्णी तो पण कल्याणचाच आहे. मग कल्याण हे गाव नाहीये, Yes, yes. हे मुंबईत नाही, आणि मुळात काय आहे, गाव किंवा शहर असण्यासाठी ना तिथलं काय टॅलेंट आहे किंवा तिथलं कोण कुठे काम करते हे मॅटरच करत नाही. आज खूप लांबून लांबून बीड असेल, जळगाव असेल, अजूनही लांबच्या प्रदेशातून ऍक्टर्स आलेले आहेत किंवा वेगळ्या इंडस्ट्रीतली लोक आलेत आणि त्यांनी आपलं नाव मोठं केलेलं आहे. इव्हन फॉर दॅट मॅटर भरत जाधव सरांनी आता एवढं मोठं नाव केल्यानंतर ते आता जाऊन कोल्हापूरचंच त्यांनी त्यांचं एक घर बांधलंय कोल्हापुरात आणि ते तिथेच राहतात. सो कसं आहे, तुमचा कुठेतरी कनेक्शन असतं. मलाही वाटतं की यार आपलं कल्याणमधलं घर शेवटी कल्याण. किती तुम्ही म्हणा की मुंबईत राहावं, आता मला मीरा रोडला राहावं लागतं, मी रेंटवर राहतो तिकडे शिफ्ट होऊन, पण स्टील आपलं घर हे कल्याणला हे आपलं घर असतं. कारण तिथे आपण, आणि मोठे सर म्हणजे सचिन मोठे सर जे आमच्या हास्य जत्रेचे प्रोड्युसर आणि लेखक आहेत, तर त्यांनी एक खूप छान वाक्य त्यांच्या एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलेलं जे मला फार आवडलेलं, की त्यांच्यामध्ये ते म्हणाले होते, त्यांच्यामध्ये आपण जिथे आपलं बालपण काढतो ना तेच आपलं घर असतं, म्हणजे तेच माझं घर. मी जिथे मोठा होतो, मी अजून काही करायला लागतो ना, किंवा मी कामातच असतो. आता मी कुठे मुंबईत राहत असलो तरी मी दिवसभर कामात असतो, रात्री घरी येतो. सो माझं घर माझं राहतच नाही. सो तुम्ही जे बालपण ज्या घरात काढलेलं असतं ना ते खरं म्हणायला गेलं तर तुमचं घर असतं. आणि ते कनेक्शन एक असतं, वेगळंच नातं असतं त्या घराशी. एक्झॅक्टली. मला तर असंही वाटतं की कधी कधी लोन आपलं फेडण्यात एवढी वर्ष निघून जातात की ते कधी आपलं घर वाटतच नाही. एक्झॅक्टली. आणि मेन म्हणजे अजून म्हणजे तुझं बोलायचं तात्पर्य एवढं की तू आज मीरा रोडला जरी शिफ्ट झालास तरी मीरा रोड आज किती मुंबईत येत असलं, तुला किती जवळ असेल, पण शेवटी कल्याणची ती आठवण. मला जसा वेळ मिळतो तिकडून काही काम नसलं, 2 दिवस सुट्टी जरी असली तसं मी लगेच इकडे येतो आणि त्याच्याच सुट्टीत हे तू आज मॅनेज केलंस. सो हे अजूनच थँक्यू. खरं खास दादा थँक्यू तुला की तू आम्हाला वेळात वेळ काढून दिला. कारण की तुझे एवढे सध्या मर्डरवाले कुलकर्णीचे एवढे प्रयोग चालू आहेत लागोपाठ, आणि तुमच्या सगळ्यांची टीमची मेहनत मी बघतोय. खूप खूप सही आहे. तुम्हीच आमचे मोटिवेशन आहात. बरं झालं तू त्या दिवशी कल्याणच्या प्रयोगाला आला देखील होतास नाटकाच्या. आता आमचे 85 प्रयोग झालेत या महिन्यातच, 100 प्रयोग पूर्ण होतील आणि हे सुरूच राहिले नाटक असंच. खूप 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 छान. आणि एक सर्वात मस्त म्हणजे तुला हे सादर करायला खूप छान कलाकारांमध्ये मिळते, ही खूप मोठी गोष्ट आहे. वैभव मांगले, भार्गवी चिरमुले, सुकन्या झाली, विकास चव्हाण माझा को ऍक्टर आहे. आम्ही सगळेच फार धमाल करतो त्या नाटकात. माझी प्रेक्षकांना विनंती आहे, ज्यांनी हे नाटक बघितलं नाही अजूनही त्यांच्या जवळच्या नाट्यगृहात, मुंबईत, त्याच्या बाहेर, पुण्यात, नाशिक आणि इतरही बाहेर ठिकाणी आमचे बरेच प्रयोग चालले आहेत. आमच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर तुम्हाला ते अपडेट्स मिळतीलच, पण नक्की हे नाटक बघा, मर्डरवाले कुलकर्णी. नक्कीच. ऑडियन्सला मी खास विनंती करतो की त्यांनी मर्डरवाले कुलकर्णी बघा, कारण की खूप छान नाटक आहे आणि बोर तर नक्कीच नाही होणार कोणी. हा आमचा शब्द आहे. येस. सो निमिष दादा, तुला अजून एक गोष्ट मला विचारायची आहे. तुझं नाव जे आपण हास्य जत्रेमध्ये सतत ऐकतो, शिवाली हे खरं या स्किट मध्ये तुला जे निशिम म्हणून जे बोलतात, मग खरंच तुझं नाव एवढं त्यांना अवघड वाटतं की तुझ्या नावाचा तो अपर प्रॉब्लेम झालाय की डिरेक्टर्सने सुचवलंय ही गोष्ट? ऍक्च्युअली मी तुला सांगतो काय झालं होतं की जेव्हा मी पहिल्यांदा आलो ना, मी बेसिक पासून सांगतो की मी जेव्हा पहिल्यांदा सीझन केला, आय गेस 2019 मध्ये मी जेव्हा पहिल्यांदा आलो. अच्छा, लॉकडाऊनच्या आधी? येस, एक वर्ष आधी. म्हणजे मी लॉकडाऊनच्या 1 वर्ष आधी पूर्ण 2 सीझन केलेत कॉम्पिटिशनचे. एकदा मी चेतना बरोबर होतो आणि एकदा मी सनी भूषण म्हणून को ऍक्टर होता त्याच्याबरोबर होतो. आमची पेअर होती. सो जेव्हा मी पहिल्यांदा चेतना बरोबर केलं ना, तर तेव्हाच माझं एंट्री झाल्यानंतर काही स्किट्समध्ये, एक पहिल्या 2-3 स्किट नंतर ना सगळ्यांना असं झालं की माझ्या नावातला जो श आहे ना तो शहामृगातला नाही बेसिकली. अच्छा. तो पोटफोड्या श आहे. तर त्याच्यावरून ते निमिष तर हे खूप सुरू झालं आणि मग ते छान वाटायला लागलं सगळ्यांना बोलायला की नाही निमिष. ते काहीतरी तुम्हाला अर्थात अशा शोज मध्ये तुमची एक प्रॉपर्टी होऊन जाते की हा बाबा याला असंच हाक मारायची की असंच. आणि मग एक स्किट होतं बेसिकली, हे शिवालीच्या आधी हे चेतनाच्या एका स्किटमध्ये सुरू झालं होतं. तेव्हा मी, समीर दादा आणि चेतना आम्ही एका स्किटमध्ये होतो ज्याच्यात चेतना मला फिनिश, शिनीम आणि व्हॅनिश असं वाटेल ते व्हॅनिश वगैरे पर्यंत गेली होती. सो असं सगळं जिथे श लागला होता तिथे ते सगळं बोलत, याला जे रायमिंग वर्ड्स असतील ते सगळी यमक जुळणारे शब्द तिने वापरून घेतले त्याच्यात. येस. सो दिस इज खडकपाडा सर्कल. आपण आता जस्ट पोहोचलोय म्हणून मी सांगतोय खडकपाड्यात सगळं सर्कलला पोहोचलेलो आहोत.
इथून मी जवळच राहतो या गल्लीमध्ये. हां, सो तशी ती सुरुवात झाली होती. आणि मग जेव्हा मी नंतर आमचं परत आफ्टर कोविड सीझन सुरू झाले तेव्हा आमचं दुसरंच स्किट शिवाली हे खरंय झालं. आणि मग तेव्हा हे डिरेक्टर्सनीच, सो बेसिकली हे डिरेक्टर्सनीच सुचवलं होतं. पण शिवाली जे तिच्या टोनमध्ये बोलते ना, हा अपभ्रंश वगैरे नव्हता, हे अर्थात सचिन सरांनीच सांगितलं होतं की असं बोला म्हणून, चुकीचं. पण शिवालीच्या टोनमध्ये बोलते. तर आता मी तुला सांगतो, मी 3-1 वर्षापूर्वी अजून एक नाटक करत होतो 3-1 वर्षापूर्वी. आणि माझं नाटक संपल्यानंतर बॅकस्टेजला लोक भेटायला येतात, तर तसेच आले सगळे. आणि त्याच्यात एक 7-1 वर्षाचा मुलगा आला आणि त्यांनी मला बाहेरून ए निशिम असं जोरात आवाज दिला. आणि असं पटकन बघितलं की कोणी ओळखीचं आहे का, की जे असं आलंय अचानक की कोल्हापुरात, बाबा माहीत नव्हतं मला. पण तो काही ओळखीचा वगैरे नव्हता. पण त्या नावामुळे ती ज्या प्रकारे हाक मारते ना, मला ते इतकं आपलंसं वाटलंय ना. ती ह्याचं क्रेडिट खरं तर शिवालीला आहे. ती इतक्या आपलेपणाने हाक मारते की ते, आणि इतकं इंटरेस्टिंग आणि छान वाटतं मला पण ऐकायला, की आता मला रॅन्डम लोक देखील कधीच निमिष नाही म्हणा. सो निमिष दादा, माझा तिसरा प्रश्न तुला असा आहे की तुला तुझी अशी एक इच्छा असते प्रत्येक ऍक्टरची की मला बाबा या कलाकारासोबत काम करायचं आहे पुढे आणि आवडेल मला. कधी म्हणजे किती वेळा, मला थकणारच नाही मी आयुष्यभर. असा मराठी इंडस्ट्रीतला कलाकार कोण तुला आवडेल त्याच्यासोबत काम करायला नेहमी? नाही, आता खरं सांगायचं तर काही ऍक्टर्स होऊनही गेले आहेत की ज्यांच्याबरोबर काम करायचं होतं. आणि मी तुला फ्रँकली सांगतो, मी दुसऱ्या सीझनला हास्य जत्रेला जॉईन झालो. पण जेव्हा मी पहिला सीझन करत होतो तेव्हा मी असं होतो की यार मला बघत होतो, करत नव्हतो मी, ऑन स्क्रीन बघायचो मोबाईलवर किंवा टीव्हीवर. तर मला समीर दादाचे स्किट्स बघून असं वाटायचं की अरे यार याच्याबरोबर एक स्किट करायला मिळालं पाहिजे कधीतरी, किंवा काही काम करायला मिळालं. आणि आता बघ की माझे जे काही स्किट होतात ते सगळे त्याच्याबरोबर होतात. सो आपल्या इच्छा कधीतरी कशी तरी पूर्ण होते. किंवा फॉर दॅट मॅटर मी फुबाईफूचा खूप फॅन होतो, स्पेशली फर्स्ट सीझन, सेकंड सीझनचा. निलेश साबळे होस्ट होते बरोबर. करेक्ट. तर तेव्हा ना पहिला सीझन वैभव दादा आणि विशाखाताई जिंकले होते. आणि तेव्हा मी त्या दोघांचा खूप फॅन होतो. त्या दोघांबरोबरही मी काम केलं. विशाखाताई बरोबर हास्य जत्रेत काम केलं आणि वैभव दादा बरोबर आता मी नाटक करतोय मर्डरवाले. सो अशी काही कामं आहेतच. पण आय रिअली विश, मध्ये ॲक्च्युली लास्ट इयर, अजून ती फिल्म रिलीज नाही झाली, पण लास्ट इयर एक फिल्म आलेली, मला ती शूट झाली आता. पण तेव्हा नेमकी ना माझी सिरियलच्या डेट्स वगैरे मॅनेज नाही झाल्या आणि मला त्याच्यामुळे ती फिल्म करता नव्हती आली. पण त्या फिल्ममध्ये गिरीश सर होते, गिरीश कुलकर्णी. सो माझी खूप इच्छा होती खरं तर की मला त्यांच्याबरोबर काम करायचं, पण ती संधी हुकली आहे. पण येस, मराठी इंडस्ट्रीमधून ते तर सगळीकडेच काम करतात, पण स्पेशली आपण म्हणूया की मराठी एक ॲक्टर ज्याच्याबरोबर काम करावं वाटतं असं म्हणायचं झालं तर गिरीश कुलकर्णी बरोबर काम करायला मला फार आवडेल. आणि लास्ट इयर मी एक फिल्म केली आहे हिंदी, त्याच्यात मी म्हणजे एक काय म्हणू आपण, वेगळा रोल आहे, काय फार मोठा रोल नाही आहे. पण मी त्या फिल्ममध्ये सई तामणकर बरोबर पण काम केलं आहे. सई बरोबर काम, आणि आय एम अ ह्यूज फॅन ऑफ सई तामणकर. सो येस, ॲब्सोल्युटली मला सई बरोबर काम करायला मिळालं. हे पण अर्थात अजून 1-to-1 असं काम नाही झालं आमचं दोघांचं सीन किंवा असं. सो ती पण एक इच्छा आहे. तिच्याकडून दाद मिळते ते तर अजून चेरी ऑन केक. करेक्ट. दादा थोडं तुझ्या इकडचा कर्टन मागे कर, म्हणजे जेणेकरून आपल्याला लाईट पण मिळेल. येस. सो म्हणजे तुला सई तामणकर सोबत आणि गिरीश कुलकर्णी, गिरीश सरांसोबत काम करायला खूप आवडेल. आणि ऍक्च्युली त्यांची पर्सनॅलिटी पण खूप छान आहे, त्यांचा ह्युमर छान आहे. ॲब्सोल्युटली. सो आता आपण कल्याण बद्दल एवढं बोलतोय आणि कल्याण मध्ये आपण दोघे लहानचे मोठे झालोय. सो पण कल्याण एक खरंच खूप छान शहर आहे आणि आपल्याकडे कल्याणला एक इतिहास आहे. कल्याण एक ऐतिहासिक शहर आहे. कारण की आता आपण त्या रोडला आहे म्हणून मला आता लगेच क्लिक झाले दुर्गाडीच्या जवळ आपण. हा खूप फेवरेट एरिया आहे ऍक्च्युली माझा पण, कारण दुर्गाडी म्हटलं की तो किल्ला आणि तिथे बालपणी आपण ती काय आपली नवरात्रीची यात्रा वगैरे असते, ते जत्रा वगैरे, वर देवीचं दर्शन घ्यायला वगैरे जातात. इकडे गणेश घाट आधी खूप फेमस होता आणि खूप छान आठवणी आहेत कल्याणमध्ये दुर्गाडीच्या स्पेशली. इथे मला आठवतंय मी अगदी लहान होतो, 2005-06ची गोष्ट, जेव्हा पाणी काय भरलं होतं. सो ही एक वेगळी आठवण आहे माझी, कारण खाडी जवळ आहे ना. सो सगळं पाणी रस्त्यावर आलं होतं आणि लेजिट इथे बोटिंग चालू होतं. बोट घेऊन लोक इथे फिरत होते. आता हा जो आपल्याला रस्ता दिसतोय. आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पावन झालेलं आपलं कल्याण आहे.
त्यामुळे दुर्गाडी कल्याणीचा किल्ला. खरंच खूप छान दुर्गाडी किल्ला. म्हणून तर मी मगाशी बोललो की कल्याणी ऐतिहासिक शहर हो आहे. हो खरंय. आता आपण आलो लाल चौकीला दादा. येस. तुझे लाल चौकी बद्दलच्या काही आठवणी? लाल चौकी हा कल्याणमधला वन ऑफ द सेंटर्सच म्हणता येईल असा एरिया आहे. आणि याची स्पेशल आठवण ही की मी जे मगाशी म्हणालो की कल्याणमध्ये माझी सुरुवात झाली ती बालनाट्यांमधून झाली. तर त्याच्या रिहर्सल्स ज्या व्हायच्या ते एक ज्ञानेश्वर मंदिर जे इथून थोडंसं पुढे आणि एक जागा म्हणजे ही शारदा मंदिर शाळा इथे राईटला आहे. तर या शाळेला खाली ग्राउंड फ्लोअरला हॉल आहे जिथे मी इतकी वर्ष म्हणजे मी 3री-4थीत असल्यापासून आय गेस बालनाट्यांमध्ये काम करत होतो 10वीत असेपर्यंत. तर इतक्या आठवणी आहेत कारण रोज यायचं, रोज इथे सकाळपर्यंत रिहर्सल करायच्या. आणि काय म्हणतो आपण बेस जो तयार झाला माझा तो याच वास्तूमध्ये तयार झाला की मला नाटक म्हणजे काय, नाटकाशी ओळख असणं, ॲक्शन, रिॲक्शन, डायलॉग्स कसे बोलायचे, काय बोलायचे, रिहर्सल्स काय असतात बेसिकली. कारण ना ही खूप नाटक करणाऱ्यांना स्पेशली माहीत असते की रिहर्सल किती महत्त्वाची असते. कुठलाही फॉर्मॅट करताना खरं तर सिरियल असू दे तुम्ही ती एकदा रिहर्स करणं म्हणजे काय असतं. आणि तो रिहर्सल हॉलमधली वाईब ना खूप मॅटर करते तुमच्यासाठी की तुम्ही किती पॉझिटिव्हली हे काम करणार आहात. सो हे सगळं मला त्या शाळेने दिलं आहे. मी त्या शाळेतला नाही आहे म्हणजे माझी शाळा दुसरी जिथे आता आपण जाऊ, पण या शाळेत मी रोज रिहर्सलला यायचो संध्याकाळी. सो शारदा मंदिर ही शाळा खूप स्पेशल आहे माझ्यासाठी त्याच्यामुळे. आणि एक छोटासा आपण एक गेम खेळूया. येस. मी काही नावं घेतो, तुला लगेच त्या नावाचं म्हणजे असं मी फॉर एक्झाम्पल काही बोललो, कोणा कलाकाराचं नाव घेतलं तर तुला काही शब्द सुचतो मला ते फक्त एक सांग. हे इम्प्रोव्हायझेशन मध्ये फटाफट आपण अच्छा म्हणजे त्या कलाकाराबद्दल काय शब्द सुचतो ते एक्झॅक्टली तुला सांगायचं. सो पहिलं तुझ्या हास्य जत्रेपासून कारण की त्यांच्यात खूप हे झालंय. सर्व माझा फेवरेट गौरव मोरे. गौरव मोरे सेक्सी नाग्या. तो खरंच सेक्सी नाग आहे. तो म्हणजे शब्दशः त्याचं काम, त्याचा ओव्हरऑल त्याची जी वाईब आहे ती एवढं सेक्सी आहे. आणि तो खरंच नाग्याचा आहे. तिचे इतके चाळे सुरू असतात, ऑन स्क्रीन तर असतातच पण ऑफ स्क्रीन देखील तो इतका धमालावर. रात्री किंवा अचानक त्याला काही दिसलं तर मला एक काही विचित्र रील्स किंवा अशा काही लिंक्स वगैरे पाठवतो की एकदम विचित्र काहीतरी गाणी असतात ज्याच्यात आणि त्याला काय हुक्की आहे ते माहीत नाही पण एवढं हसायला येतं मला. सो तो खऱ्या आयुष्यात देखील इतकाच धमाल येतो. सेक्सी नाग्या. आणि नम्रता संभ्रम नमताई. सध्या मला घुमा एवढंच सुचेल किंवा आशाताई. म्हणजे मी फिल्म बघितली ती फर्स्ट डे फर्स्ट शो आणि तिने जे काम केलंय सगळ्यांनी कौतुक केलंय खूप. मी तर खूप लहान आहे, मी खूप शिकतोय तिच्याकडून अजूनही. पण मी एवढंच सांगेन की माझी खूप इच्छा होती आतून, प्रत्येकाचीच होती पण आता मी माझ्याबद्दल सांगायचं तर मी तिला जेव्हापासून काम करताना बघतोय स्पेशली हास्य जत्रेत मी इन झाल्यापासून तेव्हापासून माझी खूप इच्छा होती की हिला खूप खूप काहीतरी मोठी अजून संधी मिळाली पाहिजे स्पेशली फिल्म. आणि तिला जी पहिली संधी ॲज अ मध्यवर्ती भूमिकेमध्ये म्हणजे लीड रोलमध्ये मिळाली. शी हॅज किल्ड इट, नेल्ड इट, एव्हरीथिंग. म्हणजे तिने खूप सुंदर काम केलं आहे. तर तिच्या कामासाठी तरी नक्कीच बघायला हवी ही फिल्म. सो घुमा. आणि दोघांच्या मध्ये मी म्हणजे दोघांमध्ये हे करतोय की प्रसाद खांडेकर आणि समीर चौगुले यांना काय एक तू दोघांना मिळून एक मिळून एक शब्द दे. मी काय म्हणू, मी खरं तर ना निखळ मैत्री आणि निखळ मनोरंजन करणारी दोन माणसं असं मी म्हणेन. म्हणजे थोडक्यात जय वीरू. हा किंवा त्याही पेक्षा त्या उपर मी म्हणेन की ज्यांना ह्युमर इतका सुंदर कळलाय की सिच्युएशनल कॉमेडी असेल किंवा प्युअर कॉमेडी म्हणतो ना आपण की ज्याच्यात कुठेच कोणालाही न दुखावता एक निखळ मनोरंजन करणारे जे स्किट्स असतात ते हे दोघं इतके सुंदर लिहितात. आणि या दोघांबरोबरही काम करायला इतकी मजा येते. दोघंही आपल्याला खूप सपोर्ट करतात, डिरेक्ट करतात. सो त्याच्यामुळे निखळ मनोरंजन करणारी दोन अवली आहेत हे असं मी म्हणेन. आणि तुमचे म्हणजे सर्वस्व सचिन मोठे सर आणि सचिन गोस्वामी त्यांच्याबद्दल आम्ही त्यांना विद्यापीठ म्हणतो. सो मी हाच एक शब्द म्हणेन कारण दे आर युनिव्हर्सिटी की त्यांच्यामुळे आज आम्ही आहोत. स्पेशली यंगस्टर्स आम्ही जे काही आहोत ते त्या दोन्ही सरांमुळे आहोत. त्यांनी आम्हाला घडवलंय
या फॉर्मॅटसाठी तर मी 100% म्हणेन. सो सचिन मोटे आणि सचिन गोस्वामी हे विद्यापीठ आहेत. आणि सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे सर्वात महत्त्वाचं मला तुला एकच सांगायची होती ही गोष्ट. म्हटलं मी तुला ज्यावेळेस पॉडकास्टवरच सांगेन. ते म्हणजे की मी त्या दिवशी ऑडियन्समध्ये बसलो होतो आणि लोकांचा प्रतिसाद, तुझ्या नाटकाला प्रतिसाद लोकांचा अफाट होता. आणि त्यातून शेवट जो होतो क्लायमॅक्स आहे नाटकाचा, त्यामध्ये एक बाई मागून बोलल्या, त्या बाई लेडीज ज्या बोलल्या, वयस्कर होता आणि छान त्यांनी एक हे सांगितलं, अगं बाई हा छान म्हणजे सिरियस रोल पण खूप छान करतो असं त्या बोलल्या. म्हणजे त्यांनी ती एवढी छान कॉम्प्लिमेंट दिली ना तुला, म्हणजे त्यांना एक वेगळं रूप दिसलं तुझं. नाही थँक्यू. आणि माझी हीच इच्छा असते, मी बाकी जेव्हा काम करतो कसं आहे ना, सगळ्यांना ही गोष्ट माहीत असते. काही ठिकाणी आपल्याकडे काही गोष्टीत असं होतं की कॅटेगराईज केलं जातं, जे नाही आवडत कधी कधी, की हा हेच करू शकतो, हा हेच करतो. पण मला असं वाटतं की कॉमेडी इज अ सिरियस बिझनेस. हे फेमस वाक्य आपल्याला माहिती आहे. सो तुम्हाला कॉमेडी देखील सिरियसलीच करावी लागते. त्याच्यामुळे तुम्हाला सिच्युएशन परफॉर्म करता आली ना, तर तुम्हाला कॉमेडीसाठी फार काही वेगळं नाही करावं लागत. हो. सो प्रत्येक ॲक्टर जर सिच्युएशन परफॉर्म करू शकत असेल तर तो ॲक्टर आहे, तो कॉमेडियन नाही आहे. सो मला खूप बरं वाटलं आता तू सांगितलंस की अशी प्रतिक्रिया कोणीतरी दिली होती. आणि मला खूप आवडतं, इंटेन्स असू दे, सिरियस असू दे, काही असू दे, सगळे रोल खूप जेन्युइनलीच करायचे असतात ॲक्टरनी. आणि खूप आता आपण तुझ्या आयुष्यातला अनेक म्हणजे सगळे महत्वाचे स्पॉट आहेत तुझ्या आयुष्यातले. शारदा मंदिर झालं, आपलं इव्हन दुर्गाडी वगैरे झालं, खडकपाडा झाला, जिथे तू लहानचा मोठा झाला. पण सर्वात एक आपल्याला सगळ्यांना ती गोष्ट आवडते, ती म्हणजे आपली ज्याच्यात आपण चांगले माणूस आहोत, वाईट माणूस आहोत, आपल्याला आधीच कळतं ते म्हणजे आपली शाळा. सो आपण तुझ्या शाळेत जाऊया आता. मीच किती वर्षांनी आलोय, मला इतकं भारी वाटतंय. उतरूया मग आपण. कधी काय नेले माझा अक्षर खूप जाण्याचं तेव्हा असेल तर मला सांगतो तुम्ही या तर म्हणाले हो का. म्हटलं हा, पण त्यांना कदाचित गाडी गेल्या त्या होत्या ना मॅडम, शिंपी मॅडम कुठे होते. सो निविश, आता कसं वाटलं खरंच सांग शाळेत जाऊन परत एकदा? थँक्यू सो मच. तू खूप स्पेशल फिलिंग दिली आहेस मला आज. कारण खूप वर्षांनी शाळेत गेल्यानंतर, अर्थात मे महिना होता आता, त्याच्यामुळे सगळे शिक्षक नव्हते, कोणी मुलं नव्हते, तर रिकामी होती शाळा. खरं तर अशी शाळा बघायला आवडत नाही, पण अगेन शाळा असते. तुम्ही सगळं इमॅजिन केलं की खूप मुलं आहेत आणि सगळं आहे, सगळे शिक्षक आहेत. त्यातही आपल्या प्रिन्सिपल आमच्या भेटल्याच, भालेराव मॅडम, त्याच्यामुळे खूप भारी वाटलं. पण थँक्यू सो मच. खूप वर्षांनी मी शाळेत आलो अचानक, आणि आज त्यांनाही म्हणजे प्राऊड फील होत असेल की आपल्या स्टुडंट्स आज हे करतायत, इंटरव्ह्यूज होत आहेत. एक्झॅक्टली. शाळेची घंटा आणि नाटकाची तिसरी घंटा, तेवढीच दगदग, तेवढंच ॲब्सोल्युटली. शाळेत पोहोचेपर्यंत असं व्हायचं की बापरे आता काय. आणि तेव्हा तर खूप स्ट्रिक्ट होते, म्हणजे आता मला माहीत नाही आत्ताचे रूल्स, पण तेव्हा तर क्रेझी स्ट्रिक्ट रूल्स होते. सो त्याच्यामुळे त्याची भीती असायची आणि दगदग असायचीच की बापरे. आणि ती पण एक्साइटमेंट असायची की कधी एकदा तिसरी बेल येते. सो अगेन नर्वसनेस पण असतो, एक्साइटमेंट पण असते, सेम तिकडे पण असतं की जेव्हा तिसरी घंटा कधी होणार याची एक्साइटमेंट पण असते, पण तेवढीच धगधगही असते की आता तिसऱ्या घंटेनंतर नाटक सुरू होणार आहे आणि तुम्हाला परफॉर्म करायचं. येस. कल्याणमधली एक अशी एक गोष्ट जी तुला कायम आवडायची, म्हणजे खाण्याच्या बाबतीत, म्हणजे तुला आज बोललो जर वडापाव म्हटलं तर काय? खिडकी वडा, एनी टाइम खिडकी वडापाव. माझं लहानपण, आता शाळा आणि माझा जो क्लास होता, जोशी क्लास, तो टिळक चौकाच्या साईडला होता. त्याच्याच मधला रस्ता हाच आहे. अच्छा. रोज येताना जाताना जसा वेळ मिळेल तसं खिडकी वडा खाऊन मग पुढे जायचं. आणि खिडकी वडा कल्याणमधली बेस्ट गोष्ट आहे असं मला वाटतं. बेस्ट. काही इथे नवीन येऊ दे, कितीही काही नवीन होऊ दे, पण खिडकी वडा आहे अनडाऊटेडली. त्याची मजाच वेगळी आहे. खिडकी वडापाव हा माझा सुद्धा फेवरेट आहे. सो आता पण एवढं बोललोच आहे खिडकी वडापावबद्दल, तर आपण जाऊ आता खिडकी वडापावला. येस.
एवढा गरमागरमीत आपण गरम गरम वडापाव खाल्ला. सो निवेश दादा खरंच ॲक्च्युली खूप छान वाटलं तुझ्याशी बोलून, तुझ्याशी एवढा गप्पा मारून. कारण की सो मच. आणि मेन म्हणजे खरंच तुझे बोललास की आपण काही सिरियस टॉपिक्सवर पण बोललो की म्हणजे कॅटेगराईज केलं जातं. येस येस येस. होप्स आपली मराठी इंडस्ट्री तसे नाही करत आणि नाही करणार इथून पुढे, आणि ऑडियन्स तर नाहीच करणार. कारण की आपले प्रेक्षक खरंच खूप मन लावून बघतात. जसं की आता तुला त्या खिडकी वडापावच्या ओनर त्यांनी रिव्ह्यू दिला तुला की कसं काय. नाही, आपला ऑडियन्स खूप सुजाण आहे आणि ते खूप सुंदर रिव्ह्यूज देतात. त्याच्यामुळे आणि माझं असं स्पष्ट मत आहे किंवा सगळ्यांचंच हे स्पष्ट मत असलं पाहिजे, कारण ऑडियन्स आहे तर ही इंडस्ट्री आहे. नाहीतर प्रेक्षकांशिवाय तुम्ही काहीच करू शकत नाही. त्याच्यामुळे मला आता कल्याणमधला प्रयोग झाला, घरी प्रयोग केल्यासारखं वाटलं. मी नाशिकमधला जो पहिला प्रयोग केलेला, तर माझी एक आजी होती जी आता 2-3 वर्षापूर्वी ऑफ झाली, गेली ती. आणि तिची खूप इच्छा होती की तिला मला स्टेजवर परफॉर्म करताना बघायचं होतं. आणि मी आधीचं जे नाटक केलेलं ते नेमकं नाशिकला झालं नव्हतं. अरे हे नाटक जेव्हा झालं तेव्हा ती नेमकी नव्हती. सो मला खूप वाईट वाटलेलं, पण तो प्रयोग मी तिला डेडिकेट केला होता. सो अशा आठवणी असतात ज्या तुम्हाला तुमच्या काय म्हणतो आपण, ही मुळं आहेत आपली सगळी. इथेच लहानाचे मोठे झालो आहेत, इथेच वाढलो, इथेच शिकलो आहे. त्याच्यामुळे इथे परत एकदा पुन्हा वेगळ्या पद्धतीने असं आलं इंटरव्ह्यूसाठी वगैरे की थोडं वेगळं वाटतं. कारण सगळ्या आठवणी ताज्या होतात, सगळं आठवायला लागतं की कसे काय गेलो होतो. आता आपण अत्तरेच्या इथे आलो आहे. बापरे बाप, अत्तरेला आत्ताच मी शो केला आहे. आणि अत्तरेला मी इतकी नाटकं बघितली आहेत. काय होतं, माझ्या सख्या आत्याचे मिस्टर, माझे काका, ते अत्तरे रंगमंदिरला व्यवस्थापक होते. सो त्यांनी मला म्हणजे ती पण एक खूप मोठी गोष्ट आहे, कारण मला त्यांनी लहानपणी इतकी नाटकं दाखवली की ये बस नाटक बघ. तर त्याच्यामुळे पण कुठेतरी तो इंटरेस्ट आपल्यात जागा होतो ना की यस, हे काहीतरी वेगळा प्रकार आहे, काहीतरी छान आहे, हे करायला पाहिजे. सो आपण आत्रेच्या आधी पहिले आपण सुभाष मैदानाला जाऊया. बापरे, इथे मी खूप खेळायचो, दिवसभर पडलेला असतो. मी रात्री वगैरे पण खेळलो. आता लाईट्स वगैरे पण ऑन केलेत त्यांनी रात्रीचे स्टेडियमला. सो खूप खेळलोय मी आपल्या सुभाष मैदानला. सुभाष मैदान हे ॲक्च्युली म्हणजे क्रिकेटसाठी क्रिकेट एनी टाइम, म्हणजे मुळात इंडियाच क्रिकेटसाठी क्रेझी आहे. हो. आणि त्यात कल्याणमध्ये सुभाष मैदानात म्हणजे एका वेळी केवढ्या मॅचेस. शाळेकडून खेळताना तर मी एवढा खेळायचो. मला खरं तर क्रिकेटर व्हायचं होतं. माझी खूप इच्छा होती की मी फास्ट बॉलिंग करायचो, सो मला क्रिकेट खेळायचं होतं. पण नेमकं ते काही वर्कआउट नाही झालं. आता जे सेंटरचं नेट आहे ना, ते आय गेस आमचं असायचं तेव्हा. जगताप सर म्हणून होते. अच्छा, जगताप सर. जगताप सर ते त्यांच्याकडे मी होतो. इकडे कुमुद सर असायचे आय गेस. हा, कुमुद सरांकडे मी शिकलेलो होतो शेवटचा नेट. आणि इकडे जगताप सरांकडे ठरवलं आहे काहीतरी क्रिकेटर पण व्हायचं सगळंच. मग तू आहे पण करणार, ते पण करणार, मग अभ्यास करणार. मग त्या अजूनला मग असं झालं एका पॉईंटला घरी पण डिस्कस केलं असं थोडं क्रिकेट थांबवूया. पण मग ते थांबलं करायचं किंवा बॉलिंग. तुम्ही पण तर जवळ येस, बाजूलाच. सो हे दोन्ही जागा म्हणजे खरं तर तेव्हा मला शाळेत असताना असंच निवडायला सांगितलं होतं की सुभाष मैदान की अत्तरे रंगमंदिर, एक काहीतरी ठरव. हा, मी थोडा वेळ सुभाष मैदान पण ते मी लहानपणापासून प्रयोग. तिथे तू लहानपणापासून प्रयोग करतो. आत्रे हॉल कल्याणचं खूप काय बोलतो जरा फेमस आर्टिस्टसाठी. हो, आर्टिस्टचं स्वप्न असतं इथे. हो, लहान जागा. या जागी आणलंच मला असं वाटतं मी खूप छान झाला आपला हा पॉडकास्ट. थँक्यू सो मच. तुझा पहिलाच होता. आय होप तू एन्जॉय केला असेल. मी खूप एन्जॉय केला आणि तुझ्या सगळ्या जर्नीसाठी, तुझ्या पॉडकास्टसाठी खूप शुभेच्छा. मी तुझा जो काही सेशन आहे किंवा शो आहे, ऑल द व्हेरी बेस्ट.